हाऊ आर यू मिस्टर लंके? आय एम फाईन. मुद्दाम इंग्रजीत सुरुवात केली, म्हटलं आधी लोकसभेच्या तुमच्या त्या सगळ्या प्रचाराची आणि तुम्ही संसदेमध्ये घेतलेल्या शपथेची आठवण करून द्यावी म्हणून इंग्रजीत प्रश्न विचारला. त्या सगळ्या लोकसभेच्या आणि त्या सगळ्या राजकारणाकडे जाऊया, पण त्याच्या आधी आता राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोणतं प्रकरण गाजतंय तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशोक खरातचं प्रकरण. त्याच्यासोबत तुमचे पण फोटो व्हिडिओ काही समोर आले होते, तुम्ही गेला होतात हे तर महाराष्ट्राला माहिती आहे. किती वेळा भेटलायत तुम्ही अशोक खरातला? नाही, शेवट सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना, सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये आपण प्रत्येक कार्यक्रमाला जात असतो. बऱ्याच वेळा आपण रस्त्याने सुद्धा कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला जर चाललो असलो आणि जर 4 कार्यकर्ते रोडनी जर थांबले तर आपल्याला जर त्यांनी आग्रह केला, चला बरं एका मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम, आपल्याला जावं लागतं. शेवट आमच्यासारख्याचं काम कसं असतं, प्रत्येकाचं त्या ठिकाणी मन जपण्याचं, प्रत्येकाला जेवढं समाधानी खुश ठेवता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करत असतो. तशाच प्रकारे माझीन त्यांची भेट झाली. माझीन मी एका श्रावणी सोमवारचा कार्यक्रम, श्रावणी सोमवार होता ना, आम्ही रस्त्याने जात असताना एक महादेवाचं मंदिर, मी अरे इथं कशाचा कार्यक्रम आहे म्हटलं, एवढं यात्रेचं स्वरूप आले, म्हणजे महादेवाची यात्रा आहे आणि श्रावणी सोमवार आहे, 4था सोमवार होता श्रावणी. तर शेवट आपण अध्यात्म, धर्म, परंपरा, संस्कृती जपणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळं श्रावणी सोमवार आणि शंकराच्या मंदिरात दर्शनाला न करता समोरून जाणं योग्य वाटलं नाही. आम्ही वळून गेलो. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं आत कार्यक्रम चालू आहे. तर आम्हाला काही लोक ओळखीची भेटली, म्हणजे या, आम्ही जाऊन बसलो तिथं. आम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल काही माहिती पण नव्हती आणि काय नव्हती, त्याबाबत मी काही ठिकाणी स्टेटमेंट पण दिलं. तेवढी एकच भेट झाली तुमची? तेवढी एकच भेट झाली. म्हणजे आम्ही काय असा कुठला राजकीय सल्ला बिल्ला काही कोणाकडून घेत नाही. म्हणजे ते फॉर्म भरायला सुद्धा त्याला विचारून तारीख काढत होते. शेवट तुम्हाला एक सांगू का, तुमच्या प्रयत्नाला जर कर्माची जोड असेल ना, तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचं प्रयत्न प्रामाणिकपणे असेल, तर तुम्हाला काय कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. तुम्ही तुमचं भविष्य पाहू शकता. तुम्ही एकांतात एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, त्या गोष्टीचे आपण किती प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू शकतो हे तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे असं कुठल्या महाराजाकडे जाऊन आणि बुवाकडे जाऊन असं भविष्य बदलत नसतं. आणि जर असं भविष्य जर बदलत असतं ना, तर लोक काम करण्यापेक्षा आहे ना, असे त्या लोकांपाशी जाऊन बसले असते. आता आमच्यासारखे कार्यकर्ते 20-20 घंटे काम करतात, दिवस आमची आणि जेवणाची गाठ नाही होत, भेट नाही होत, तरी काम करतो. मग आम्ही कशाला एवढं कष्ट केलं असतं? आता तुम्ही स्वतःवर विश्वास असला पाहिजे वगैरे म्हणताय. त्या खरातच्या प्रकरणात ना अंगठ्या वगैरे फार चर्चेत आल्या. तुमच्या हातात 1-2-4 अंगठ्या दिसतात, त्याच्यातली एखादी खरातनं दिलेली? नाही, आता ह्या अशा अंगठ्याने जर नशीब बदलत असतं तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या बोटात अंगठ्या घातल्या असते. शेवट प्रत्येकाने घातल्या असत्या. आपण काय प्रत्येकाने एखाद्या खड्याची अंगठी घातली याचा अर्थ ज्योतिषाने दिली अशी काही नसतं. आपल्याला जनरली आपण एखाद्या सोनाराच्या दुकानात गेलो तर अंगठी घालत, तो म्हणतो ही घ्या ती घ्या, याचा अर्थ असं खड्याने आणि त्याने नशीब बदलत नसतं. शेवट तुम्ही प्रयत्न करीत राहा. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर यश मिळत असतं. सगळ्यात महत्त्वाचं ह्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं जर असं भविष्य बदलत असतं तर सीमेवर लाखो सैनिक उभे डोळ्यात तेल घालून, एवढा खर्च होतो, ते थांबवायला असतं आणि ते 2-4 महाराज नेऊन बसवले असते ना. पण शेवट आपण कसं असतं, रूढी परंपरा जतन करणारे कार्यकर्ते आहोत. शेवट भक्ती आणि शक्ती हे एक वेगळं अतूट नातं आहे. छत्रपती शिवराय तुकोबांची भेट पाहिली असेल, छत्रपती शिवराय तुकोबांच्या कीर्तनात जाऊन बसायचं, तसं भक्तिशक्तीचं आपण नातं जतन करीत असतो. पण माझी एक सर्वांना विनंती आपणाद्वारे करू इच्छितो, तुम्ही श्रद्धा ठेवा, पण तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि अंधश्रद्धेची शिकार होऊ नका. ह्या प्रकरणात जे लोक अंधश्रद्धेला बळी पडले, आज त्यांना ह्या गोष्टीला सामोरं जाण्याची वेळ आलेली. आता आपण तो विषय आधी संपूया. त्या व्हिडिओमध्ये ना असं दिसतंय, म्हणजे चाकणकर जेव्हा त्याचे पाय धुत आहेत, रुपाली चाकणकर, तेव्हा तुम्ही जो गेला होता त्याच व्हिडिओबद्दल बोलताय, बरोबर? त्या पाय धुत असताना तुम्ही शेजारच्या माणसाशी काहीतरी बोलताय, असं हसताय वगैरे आम्हाला दिसतंय. तुम्हाला आठवतंय का तेव्हा नेमकं काय बोलणं सुरू होतं, किंवा तुम्ही हसत होतात असं काय आठवतंय तुम्हाला? काय असतं,
मी ज्यावेळेस तिथं बसलो ना, हे सगळा प्रकार माझ्या डोक्यावरून चालला होता. अच्छा. हे सगळं माझ्या डोक्यावरून चाललं होतं. तुम्ही माझं जर व्हिडिओ बारकाईने पाहिलं तर माझं लक्ष नव्हतं. जो माणूस एकाग्रतेने एखाद्या गोष्टीत गुंतलेला असतो ना, त्याचं पूर्णपणे लक्ष असतं. तुम्ही जर माझं पाहिलं तर मी तिकडे पाहिलंच नव्हतं. हो, तुम्ही इकडे डावीकडच्या माणसाशी बोलत होतात काहीतरी. पण तेव्हा काय बोलणं चालू होतं? तुम्ही हसताय असं वाटलं हो आम्हाला बघताना आमच्या न्यूज रूम मध्ये. काय म्हणजे आम्ही सांगत असतो, काहीतरी कमेंट करत असतो, अरे ये क्या चल रहा है. अच्छा. तुम्हाला प्रश्न पडला होता ये क्या चल रहा है, असं पाय का धुतायत? पडला होता प्रश्न. हा, बरोबर आहे ना, साहजिक आहे ना. आता या सगळ्या खरात प्रकरणामध्ये तुमची काय मागणी, पक्षाची काय भूमिका? सगळ्यात महत्त्वाचं आमची म्हणणे काय, ह्या प्रकरणाशी खोलात गेलं पाहिजे. बऱ्यापैकी पोलीस प्रशासनाला खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. मुख्यमंत्र्यांना सुद्धा या बाबतीत मी धन्यवाद देतो की मुख्यमंत्र्यांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रकरण बाहेर काढून त्या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला. कारण ही एक घटना नव्हे, ह्या घटनेला जर चाप बसला तर अनेक ठिकाणी अशा भोंदूगिरी करणारे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी जरब बसल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं जनतेला मी विनंती करतो आपणाद्वारे की तुम्ही श्रद्धाळू राहा, पण अंधश्रद्धेला कधी बळी पडू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं माझं म्हणणं आहे. बरं, खरात प्रकरणापासून पुढे जाऊया. पुढे राजकारणाकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी मला असं वाटतं अवकाळी महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. तुमच्या मतदारसंघात सुद्धा नुकसान झाले. तुम्ही त्याविषयी काय माहिती घेतली असेल, त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, सरकारकडे काय मागणी? तुम्ही मधल्या कालखंडामध्ये एक अवकाळी पाऊस झाला, एक 6 महिन्यापूर्वी पण अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये इतकं नुकसान झालं. आमच्या पाथर्डी भागातले काही गावं, शेवगाव भागातले असो, जामखेड, कर्जत असो, पारनेर असो, राहुरी, हा जनरली पट्टा त्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. आणि एक 8 दिवसापूर्वी आमच्या राहुरी तालुक्यातील काही गावं आणि पारनेर तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसामुळं इतका झटका बसला, म्हणजे शेतकरी एकदम उद्ध्वस्त झाले. आमच्या एका शेतकऱ्याचा तर मी तो प्लॉट पाहिला, एक 11-12 एकराचा प्लॉट होता. म्हणजे संध्याकाळी माल मार्केटला जाणार तर पावसाने सगळं माल संपून गेला. कलिंगडाचं प्लॉट केलेला होता. म्हणजे लाख रुपये खर्च करून ते पीक मार्केटमध्ये येण्याची वेळ, आणि तर सगळंचे सगळं अवकाळी पावसाने जातं. आम्ही त्या ठिकाणी मी गेलो तात्काळ. मला कळाल्यानंतर मी सकाळी 6-7 वाजता व्हिजिट केली, त्या सगळ्या भागामध्ये फिरलो. पुढे आपलं महसूल प्रशासनाला सांगितलं, कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं, पंचनामे पण करायला लावले, पंचनामे पण झाले. पण काय होतं, सरकारच्या बाबत माझी ही नाराजी आहे. मागच्या वेळेस पण मी सांगितलं, पंचनामे करून लोकांचं समाधान होणार नाही, लोकांना मदत मिळाली पाहिजे. बऱ्यापैकी मागच्या वेळेस सुद्धा काही ठराविक लोकांना मदत मिळाली, काही लोकांना मदत मिळाली नाही. पण ती मदत देत असताना सुद्धा ती भरीव अशी मदत दिली पाहिजे. त्या प्लॉटला खर्च किती येतो, खर्च तरी कमीत कमी दिला पाहिजे. काय होतं, माझा शेतकरी ना दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली तो रोज जात आहे. त्यामुळं माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. शेतकरी कधीच सुखी नाही हो, शेतकरी कधीच समाधानी नाही. त्यामुळं अवकाळीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ना, पंचनामे करणं याचा अर्थ तुम्ही लय मोठं काम केलं असं नाही. पंचनामे करून लोकांना तात्काळ मदत त्या ठिकाणी पोचली पाहिजे, तात्काळ लोकांना मदत मिळाली पाहिजे. पण सरकार पंचनामे करतं, नंतर त्या मदत देण्यामागं काटछाट करतं. या सगळ्या प्रकारे शेवट आपला देश हा एक काळ कृषीप्रधान म्हणून या देशाकडे आपण पाहत होतो. त्या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या, आणि देशाचा विचार करीत असताना शेतकऱ्याचं आत्महत्याचं जर प्रमाण काढलं तर सगळ्यात जास्त आत्महत्या होत्या त्या म्हणजे महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्रात होत्या. तुम्ही शेतकऱ्यांच्या पीक एखादं मार्केटला आलं का त्याचा बाजारभाव ढासळतो. आता मधल्या काळात आम्ही कांद्याचं आंदोलन केलं. कांद्याची काय परिस्थिती, आज दुधाची काय परिस्थिती. दुधाला आम्ही कायम कांद्याच्या बाबत, दुधाच्या बाबत त्या संसदेच्या गेटवर आंदोलन करतो आम्ही, राष्ट्रवादीचे सगळे खासदार. आमचं म्हणणं आहे त्या निर्यात तुम्ही बंद करता, निर्यात चालू ठेवा ना. माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले पैसे मिळू द्या. पण शेतकऱ्यांना 4 दिवस चांगला बाजारभाव मिळाला का 5व्या दिवशी निर्यात बंद, परत मार्केट ढासाळलं, त्या शेतकऱ्याला कांदा फेकून द्यावा लागतो बिचाऱ्याला. दुधाची तीच परिस्थिती. दुधाची आमची मागणी की भेसळ पण थांबली पाहिजे, भेसळ करणाऱ्या कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
मग तो कुठला पण असो, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याला जरब बसली पाहिजे. पण त्याचबरोबरीने माझ्या दूध उत्पादकाला उत्पादन खर्चावर बाजारभाव ठरला पाहिजे. आमची मागणी, मी आंदोलन केलं तर नगरला उत्पादन खर्च किती 40-42 रुपये लिटर उत्पादन खर्च येतो, त्यावर उत्पादन खर्चावर बाजारभाव ठरला पाहिजे. पण ती पण परिस्थिती नाही. म्हणजे शेतकरी हा नेहमी अडचणीत आहे. शेतकरी नेहमी कर्जवारी बाजारी, शेतकरी ते सोसायट्यासुद्धा भरू शकत नाही. म्हणजे माझं तर एक जाहीररित्या सांगणं आहे, ज्या दिवशी या देशातला शेतकरी सुखी होईल ना, ज्या दिवशी या देशातला शेतकरी सुखी समाधानी होईल ना, त्या दिवशी हा भारत देश जगावर राज्य करेल. पण त्यासाठी शेतकरी सुखी झाला पाहिजे. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. म्हणजे शेतकरी कधीच सुखी नाही आहे, समाधानी नाहीये. कधी अवकाळी पाऊस येतोय, कधी बियाणंच त्याला डुप्लिकेट दिलं जातंय, कधी त्याचं पीक चांगलं येतंय पण त्याच्यानंतर मग बाजारभाव मिळत नाही, कधी कुठं अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू होतंय म्हणून एक्सपोर्ट बंद होतंय आणि त्याचं नुकसान होतंय. माझा प्रश्न असा आहे की यामध्ये हे सगळं होताना आपल्याला दिसतंय, लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये असलेल्या सदस्यांनी काय करणं अपेक्षित आहे? आपण काय आम्ही शेवट निर्यात बंद करणे, चालू करणे हा सेंट्रलचा विषय. आम्ही त्या संदर्भात बाजारभाव ढासाळे का आम्ही संसदेच्या गेटवर आंदोलन करतो. तुम्ही पाहिलं असं, आम्ही कांद्याच्या माळा गळ्यात घालून आम्ही आंदोलन केलं. आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली मी असू, आमचे दिंडोरी त्या भागात जास्त कांदा होतो, भगरे सर असू, बीडचे आमचे बजरंग बाप्पा असू, अमर काळे असू, आमचे बाळ्यामामा शहरी भागातले खासदार आहेत तरी ते आमच्या बरोबर असतात. हे सगळे आम्ही एक अमोल कोल्हे असू, आम्ही एक 8-9 खासदार आम्ही नेहमी त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन करतो. दुधाच्या बाबत आम्ही दुधाची केंद्र घेऊन संसदेच्या पायऱ्यावर जाऊन आंदोलन केलं. आम्ही जेवढं लढता येईल तेवढं लढण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. हा लढा कधीतरी यशस्वी व्हावा आणि शेतकरी खरंच सुखी व्हावा ही अपेक्षा तुमची आहे, माझी आहे, संपूर्ण महाराष्ट्राची असेल. थोडं आता राजकारणाकडे येऊया. लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली, लोकसभेला तुम्ही खासदार झालात. विधानसभेला काय झालं नेमकं, काय गंडलं होतं? त्याच्यानंतर काही आरोप सुद्धा झाले होते, आता ते सगळं शांत दिसतं. शेवट लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकालाचा डायरेक्ट जो अपेक्षित निकाल होता, मला नाही महाराष्ट्राच्या जनतेला जो अपेक्षित निकाल होता त्याचे एकदम उलटं चित्र पाहायला मिळालं. पण ठीक आहे, त्यानंतर अनेक लोकांनी तर्कवितर्क काढले. कुणी वोट चोरी म्हणा, कुणी बऱ्याच मतदारसंघामध्ये हजारो नावं कट केले, हजारो नावं ॲड केले, काही ठिकाणी EVMच्या बाबत शंका व्यक्त केल्या, असे सगळे प्रकार झाले. पण रात गई बात गई, जो होगा हो गया आहे ना. आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही ना. गेले वर्ष 1.5 वर्ष होऊन गेले, परत लढा उभा करायचा, परत जनतेसाठी लढत राहायचं. पण आता तेच करत बसणार आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने जरी तुम्ही उद्या निवडून आले, एकदा निवडून आले ना, तुम्ही काय जनतेला सांगणार आहे का? पण जनतेला जरी सांगितलं आणि जनतेला जरी पटलं, पण त्यामध्ये काय बदल होऊ शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टीवर आता चर्चा करण्याची वेळ नाही राहिलेली. नवीन दिवस, आता नवीन पुन्हा ताकदीने लढायचं. तुमचं मत नेमकं त्या मतदारसंघाच्या बाबतीत तरी, जिथं तुमच्या पत्नी मला वाटतं राणी लंके लढवत होत्या आणि त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीमध्ये, तुमचं काय आकलन आहे त्या मतदारसंघाच्या बाबतीत? काय झालं? वोट चोरी झाली, बाहेरचे मतदार होते, नेमकं काय झालं? असतं, मी कुठलं जरी आकलन केलं, कुठला जरी संशयाचा भाग केला, किती पण आता डीपमध्ये गेलो, निकाल बदलणार आहे का? नाही, निकाल बदलणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीत वेळ घालण्यापेक्षा लोकात जा ना, 10 लोकात जा. तुम्ही 1 तास 2 तास 4 तास त्या गोष्टी धरून बसून त्याच्यात वेळ घालण्यापेक्षा तेवढा वेळ तुम्ही समाजात जा, लोक जोडले जातील. बरं, हे आपण मान्य करू की आता तुम्ही पुढच्या राजकारणाकडे बघताय, पुढच्या निवडणुकीकडे तुम्ही बघत असाल की म्हणून निवडणूक राहू द्या, आपण समाजकारणाकडे बघताय असं म्हणूया. आता मागच्या काही काळामध्ये म्हणजे 28 जानेवारीला अजितदादांचा अपघात झाला, त्यानंतर पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या, त्या चर्चा थांबल्या, त्याच्यातून एकमेकांवर आरोप झाले. काय सुरू आहे नेमकं दोन्ही राष्ट्रवादीमध्ये? शेवट विलिनीकरणाच्या बाबत जर बोलायचं म्हणलं, तुम्ही पाहिलं असन बऱ्यापैकी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हे चित्र पाहायला मिळालं. कारण बऱ्याच ठिकाणी एखाद्या प्रभागामध्ये एखादा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर त्याला कुठलं चिन्ह लागतं ते त्याच्या चॉईसने दिलं. बऱ्याच ठिकाणी तुला घड्याळ लागतं का तुतारी लागते, ते बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. आम्ही दादा असू, मी असू,
आम्ही सगळे रोहित पवार असू, जयंत पाटील साहेब असू, इकडं सुनील शेळके असू, आम्ही एकत्र, सुनील टिंगरे असू, आम्ही एकत्र प्रचार केला पुण्यात. नंतरच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ते क्लिअर टायटल झालं. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी उमेदवारांना जे अपेक्षित आहे ते चिन्ह त्याला त्या ठिकाणी दिलं. आमच्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये विधानसभेचे उमेदवार म्हणून अशोक बाप्पू पवार होते. त्यांच्या पत्नीला, त्या भाभीला मांडवगण गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणुकीला त्यांनी घड्याळ चिन्ह घेतलं. असे बऱ्याच ठिकाणी आता आम्ही सांगली, सातारा त्या भागामध्ये मी शशिकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये प्रचाराला होतो. आम्ही त्या ठिकाणी आम्ही घड्याळाच्या उमेदवाराचा प्रचार केला. याचा अर्थ हे सगळं म्हणजे बंद, आपण जर म्हणलो बंद खोलीत चर्चा काय झाली, तुमचं काय ठरलं, मग त्यांनी सांगायचे असं ठरलंच नाही, त्यांनी सांगायचं नाही ते असं ठरलं होतं. त्यापेक्षा समाजासमोर आल्या ना या गोष्टी. आमच्यासारखे लोक एकत्र प्रचार करत होते. दादा गेल्यानंतर सुद्धा दादांचे जे स्वप्नातील होतं जे उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर केले होते त्यांच्या प्रचाराला आम्ही फिरलो सगळे. याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं. पण याचा अर्थ असा म्हणायचा की आता सुद्धा तुम्ही सुनील शेळकेंचं नाव घेताय, तुम्ही आमदारांचं नाव घेताय, कार्यकर्त्यांचं नाव घेताय. कार्यकर्ते, आमदार यांचं मन एक झालंय, पण वरचे नेते ऐकत नाहीत असं म्हणायचं आपण? नाही, काय असतं, आम्ही हे जे नाव घेतलं हे आम्ही प्रचाराला आम्ही एकत्र फिरलो हे सांगतो तुम्हाला. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सगळ्या ठिकाणी शेळकेंचंच नाव यासाठी घेतलं. शेळके अगदी काल परवामध्ये बोलले की जर सुनेत्रा वहिनींचं नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असतील तर आम्हाला आनंद आहे, आम्हाला ते चालेल. राष्ट्रवादी एक होण्याला तर त्यांची शेवट काय असतं, राष्ट्रवादी, मी तरी ह्या मताचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी हा पक्ष ना, हा राष्ट्रवादी हा परिवार आहे. आदरणीय पवार साहेबांचा हा परिवार आहे. पवार साहेबांच्या पावला पाऊल ठेवून त्या कुटुंबाला सक्षमपणे सांभाळण्याचं काम आदरणीय दादा करत होते. नंतरच्या कालखंडामध्ये काय राजकीय थोडेफार मतभेद झाले, मतांतर झाले, पण मनभेद कधी नाही झाले त्या परिवाराचे. पण शेवट तुम्ही पाहिलं असेल, जर ग्रामीण भागातल्या पद्धतीने जर बोलायचं म्हणलं तर एखादं कुटुंब असतं 10 माणसाचं. त्या 10 माणसांच्या कुटुंबात 4 भाऊ असतात, आईवडील असतात, मुलं असतात. त्या मुलांची अटॅचमेंट, मुलात अटॅचमेंट असती. एखाद्या मुलाचा वडिलांपेक्षा हट्ट पुरवणारे त्याचे काका असतात, त्याची काकी असती. पण अचानक जर त्या कुटुंबाची जर विभागणी झाली तर त्या मुलांना त्या गोष्टी पचत नाही. असं कुठल्या परिवारातील लोकांना वाटतं का नाही आपण विभक्त झालं पाहिजे. तसं आमची सगळ्यांची भावना आहेत. सुनील शेळके असू किंवा मी असू किंवा अजून कुणी असू, सगळ्यांची आमची प्रामाणिक भावना काय असते, हा परिवार एकसंघ राहायला पाहिजे. राज्याच्या राजकारणात म्हणा, कुटुंबात एकत्र, शेवट कुटुंब आहे ना, हे कुटुंब एकत्रित राहिले पाहिजे, हीच प्रत्येकाची भावना आहे. तटकरे पटेलांवर जे आता आरोप केले जात आहेत, म्हणजे रोहित पवार तर थेट नाव घेऊनच बोलले 2-1 दिवसांपूर्वी, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? नाही, काय असतं, पक्षाच्या काही नेते मंडळींवर चर्चा करणं, ह्या त्या गोष्टी करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. शेवट आता रोहित पवार एखाद्या गोष्टीवर जर बोलत असतील, भाष्य करीत असतील, त्यांचं भाषण, त्यांचे बोलणं हे मुद्देसुद्धा असतं. त्यामुळं एखादा नेता एखाद्या विषयावर बोलत असला तर आपण न बोललेलं बरं. त्याच्या पुढं जाऊन प्रश्न असा विचारायचा आहे की आता हे सगळं राजकारण सुरू असताना त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा फार महत्त्वाचा राहिला, अजितदादांच्या मृत्यूचा. मृत्यू नेमका झाला कसा, घातपात, अपघात, कोणी घडवलं, इथपासून सगळ्या चर्चा झाल्या. रोहित पवारांनी तर प्रेझेंटेशन दिलं, मुद्देसूद होतं, तुम्ही जसं म्हणाला त्यांनी अगदी मुद्देसूद प्रेझेंटेशन दिलं होतं. तुम्हाला काय वाटतं, दादा कसे गेले? शेवट तो राज्यासाठी दादांचं जाणं अपघात झाला, तो दिवस राज्यासाठी नाही, देशासाठी काळा दिवस होता 100%. आणि दादांचं जाणं हे पवार परिवारासाठी नुकसान नाही, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठीच आहे, पण राज्यासाठी ही कधी न पोकळी भरून येणारी दादांचं ती घटना घडलेली आहे. पण त्यामध्ये घटना घडल्यानंतर अनेकांनी तर्कवितर्क काढले. तर मी एक सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातील प्रत्येकाची लोकांची मागणी आहे की कुठल्या एका पक्षाची नाही, राष्ट्रवादी पक्षाच्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे का अजून कुठल्या पक्ष, सगळ्या सर्वपक्षीय लोकांना काय वाटतं, नेमकी घटना कशामुळं घडली याची सत्यता समोर आली पाहिजे. मग तू अपघात असू का तो घातपात असू का अनेक वेगळं काही कारण असू, ती सत्यता समोर आली पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे.
दादांच्या प्रकरणामध्ये FIR दाखल करायला कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल होते. दादा इतकी वर्ष ज्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले तिथे FIR दाखल होत नाही. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे रोहित पवारांनी तर एकदा मुंबईमध्ये एकदा बारामतीमध्ये प्रयत्न केला, मग कर्नाटकात FIR दाखल झाली, मग ती एकदा बारामती. शेवट ज्यावेळेस प्रथमतः FIR दाखल करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मग त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीची सत्यता पडताळून ती केस तुम्ही डिझॉल्व पण करू शकता. पण तुम्ही FIR दाखल करून घ्यायला पाहिजे होती. म्हणजे उद्या आपण एखाद्या पोलीस स्टेशनला जरी गेल्यानंतर मी उद्या तुमच्यावर आरोप केला, तुम्ही मला शिवीगाळी केली, तुम्ही मला मारहाण केली, तुम्ही बस मुंबईलाही, पण मी माझ्या भागामध्ये जर एखाद्या पोलीस स्टेशनला दाखल केलं तर त्यांना दाखल करून घ्यावं लागतं. नंतर तपासामध्ये तुम्हाला निर्दोष तुम्ही तुमचे कॉल डिटेल काढले, तुमचे CCTV फुटेज काढले, तुम्ही कुठं होते, काय होते, तुम्ही कुठल्या टावर खाली, हे सगळं डिटेल आल्यानंतर ते तुम्हाला क्लीन चिट देता येते. तसं पोलीस प्रशासनाने तो गुन्हा दाखल करून घेणं अपेक्षित होतं. कारण एका छोट्या व्यक्तीचा नव्हता हो, ज्या माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी जो माणूस विजनसाठी लढला, त्या माणसासाठी तरी दाखल करून घेणं अपेक्षित होतं. का घेतला नसेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून? नाही, आता का घेतला का नाही घेतला, आता ह्या गोष्टीला आपल्याला त्याचं जर पूर्णपणे माहीतच नाही तर आपण त्या गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही. पण माझं नव्हे, महाराष्ट्रातील तमाम जनतेचं मागणी एकच आहे की या घटनेची सत्यता समोर आली पाहिजे. आम्ही काल परवा संसदेमध्ये सुद्धा 0 आवर्समध्ये आदरणीय सुप्रियाताईंनी प्रश्न उपस्थित केला. जो विमान दुर्घटना घडली त्याची सत्यता समोर आली पाहिजे. तर जो ब्लॅक बॉक्स आत्तापर्यंत कधीच कुठल्या विमानात जळाला नाही, ब्लॅक बॉक्स ह्याच विमानाचा कसा जळाला, या विमानातला, त्याच्यातलं काय नेमकं रेकॉर्डिंग आहे, हे सगळं समोर आलं पाहिजे. हे आम्ही सुद्धा संसदेमध्ये सुप्रियाताईंनी मागणी केली, आम्ही तिथं बसलेलो होतो. एक पुढं राजकारणाकडे जाऊया, पण अजितदादांचा विषय आपला सुरू आहे म्हणून एक प्रश्न असा आहे की आता लक्ष्मण हाके असं म्हणालेत की अजित पवार हे OBC आरक्षणाच्या बाबतीत असंवेदनशील होते. मुळात हा आरोप तुम्हाला पटतोय का? आणि तो सुद्धा दादा गेल्यानंतर असं वक्तव्य येणं तुम्हाला पटतंय का? काय प्रतिक्रिया तुमची? शेवट पहिली गोष्ट, ज्या माणसाने एवढं समाजासाठी अहोरात्र काम केलं त्या माणसावर टीकाच करायला नव्हती पाहिजे. आणि आदरणीय दादा असो किंवा पवारसाहेब असो, ह्या परिवाराला मी जेवढा जवळून ओळखतो, हा परिवार जातीभेदाला महत्त्व देणारा परिवार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येक समाजातील कार्यकर्त्याला राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावर बसवण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं, आदरणीय दादांनी केलेलं आहे. त्यामुळे यांच्याबाबत अशा पद्धतीचं भाष्य करणं चुकीचं आहे. पहिलं मंडल आयोग कुणी आणलं? आदरणीय पवारसाहेबांनी आणलं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या परिवाराने केलेल्या आहेत समाजासाठी. त्यामुळं आज कुणीतरी राजकीय दिशा वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्यासाठी कुणी असं भाष्य करीत असेल तर ते चुकीचं आहे. पण आता दादा आपल्यात असताना तुम्ही बोललं ना, ठीक आहे, आम्ही मान्य केलं असतं, पण आता या गोष्टी करू नका, माझी ही नम्र विनंती आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने ते बोलत होते तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे बारामतीमध्ये उमेदवार द्यायच्या वगैरे ते तयारीत आहेत. बिनविरोध झाली पाहिजे बारामतीची? 100% बिनविरोध झाली पाहिजे. ज्या माणसाने अख्खा विषय घातला, फाईल घेऊन सह्याला उशीर झाला म्हणून फाईल विमानात घेऊन जो माणूस तुमच्यासाठी आला ना, का स्वतःच्या फाईल होत्या का? हां, अरे उशीर इकडं कार्यकर्त्यांच्या उशीर होत आहे म्हणून माणूस कधी स्वतःची काळजी नाही केली. आणि त्या माणसाची घटना घडलेली आज त्या निवडणुकीच्या बाबत तर कुणी फॉर्म भरण्याचा विचारसुद्धा नाही केला पाहिजे. थोडं इथून पुढं आता पुढच्या राजकारणाकडे जाऊया. आता तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी म्हटलं तर विखे पाटील यांचं नाव डोक्यात येतं पहिलं. विखे पाटलांवर तुम्ही आत्ता हल्ली काही आरोप केलेले आहेत 4000 एकरच्या जमिनीच्या अनुषंगानं. काय नेमके आरोप आहेत ते? काय त्यातली सत्यता आहे? काय पुरावे आहेत तुमच्याकडे? तुम्ही जे पहिल्यांदा म्हणले ना तुमचे प्रतिस्पर्धी, आता त्या वाक्यावरच बोलतो मी. माझे प्रतिस्पर्धी ते नाही, कारण विखे कुटुंब हे एक मोठं कुटुंब आहे. हा मोठा परिवार आहे. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना त्यांच्या आजोबांनी आणलेला आहे, विठ्ठलराव विखे पाटलांनी.
त्यामुळं कधी मोठ्या माणसांची आपण कधी स्पर्धा करायची नसते मोठ्या माणसाची कधी तुलना करायची नसते आणि मोठ्या माणसाला कधी आपण स्पर्धक म्हणून कधी संबोधायचं नाही. तुम्ही काय पण म्हणून बघता राधाकृष्ण मी ज्या गोष्टीवर आरोप केला ती गोष्ट अशी आहे, आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक शेती महामंडळाची 1000 एकर जागा आहे. त्यामध्ये तिथं एक ZR2 होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ज्या कंपनीचं रजिस्ट्रेशन ऑफिस अबुधाबीला आहे आणि दुसरं ऑफिस मुंबईला आहे, त्या कंपनीने आपल्या श्रीरामपूर या ठिकाणच्या शेती महामंडळाची जागे 4000 एकर जागेची मागणी केली. त्याबाबतला दावोस या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी करार केला. मुख्यमंत्र्यांना वाटलं की इतका मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात येतो, विमानाचे काही स्पेअर पार्ट बनवायचे, काही इंधन बनवायचं, त्या प्रोजेक्टचं त्यांनी स्वागत केलं. स्वतः डावोसला जाऊन करार केला. त्यांनी ट्विट पण केलं. पण ती कंपनीच बोगस आहे. अरे ती कंपनी बोगस आहे आणि ती कंपनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या संबंधित आहे. ती कशी संबंधित आहे? त्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत जिमी ओल्सन नावाची, निलेश जैन, हे अनेक काही कंपन्यांशी त्यांचा संबंध आहे. त्या ZR2 होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ZR2 बायो एनर्जी नावाची एक कंपनी होती. अच्छा. त्या कंपनीचे डायरेक्टर कोण? हेच जेमी ओल्सन, निलेश जैन आणि तिथं सुनील कलापुरे नावाचा. सुनील कलापुरे हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा पण डायरेक्टर आहे. त्या पद्मश्री विखे पाटील फाउंडेशनचे चेअरमन आहे राधाकृष्ण विखे पाटील. अच्छा. हे लोक त्या ZR2 बायो एनर्जी कंपनीत पण डायरेक्टर आहे. पण ZR2 बायो एनर्जी कंपनीला त्यांचा प्रत्येक वर्षाचा बॅलन्स शीट 0-0 होता. अचानक त्यांच्या अकाउंटला 2024ला काहीतरी मार्च 2024ला 100 कोटी रुपयाचा व्यवहार झाला. परत तुमच्या एप्रिलला पण असा व्यवहार झाला. अचानक हे पैसे आले कुठून याचा चौकशी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. CBI मार्फत झाली पाहिजे, ED मार्फत झाली पाहिजे. दुसरा प्रकार, जी कंपनी ZR2 बायो एनर्जी कंपनी, ह्या कंपनीचं पहिलं नाव काय होतं? गुजकेम प्रायव्हेट इंडिया लिमिटेड. त्या कंपनीचे डायरेक्टरसुद्धा हेच जेमी ओल्सन, निलेश जैन, अजून काही लोक होते. त्यामध्ये कलापुरे वगैरे यांनी ती कंपनी 61% शेअर्स घेतले. 61% शेअर्स घेऊन ती कंपनी ह्यांनी ती कंपनीचं नाव बदलवलं. गुजकेमचं नाव ZR2 बायो एनर्जी. ZR2 बायो एनर्जीने 61% शेअर होल्डिंग कंपनीने घेतली, म्हणजे ती कंपनी झाली. आणि हे सगळे संचालक लोक प्रवरा बायो एनर्जी कंपनीमध्ये सुद्धा जेमी ओल्सन, निलेश जैन, सुनील कलापुरे आणि सुप्रिया राधाकृष्ण विखे आणि अजित नामदेवराव ढोकणे हे राधाकृष्ण विखे पाटलांचे जावई. हे त्या प्रवरा बायो एनर्जी कंपनी डायरेक्टर. हेच काही लोक तुमच्या शुगर फॅक्टरी डायरेक्टर. म्हणजे याचा अर्थ ही कंपनी कोणाची? ही सेल कंपनी, बोगस कंपनी कोणाची? विखे पाटलांच्या संबंधित नातेवाईकांची कंपनी. प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून हे जेमी ओल्सन नावाची व्यक्ती ते कारभार पाहत आहे. म्हणजे माझं म्हणणं ते हे, मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, काही कागदोपत्री पण दिली. ही कंपनी बोगस आहे. ही कंपनी काही लोकांना जमिनी गिळंकृत करण्यासाठी हा केलेला प्रकार आहे. आता हा तुमचा आरोप लक्षात आला. थोडं राजकारण, आरोप आणि याच्या पलीकडे जाऊन जर निलेश लंकेंकडे बघायचं झालं तर मागच्या 1 वर्षभरामध्ये आम्हाला निलेश लंके दिसत आहेत ते मावळ्याच्या भूमिकेतले. आपला मावळा नावाची एक संस्था तुम्ही स्थापन केली. दर महिन्याला एका किल्ल्यावर जाताय आणि त्या किल्ल्यावर गड संवर्धनाचं, किल्ले संवर्धनाचं काम तुम्ही करताय. ते काम नेमकं काय त्याविषयी थोडं, आणि हे वर्षभरापूर्वी कुठून सुचलं का? मग आधीपासून करायचं होतं तेव्हा संसाधनं नव्हती, नेमकं हे कुठून सुरू झालं? शेवट काही गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात येत असतं. आज महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशामध्ये कुठल्याही राजकीय कार्यक्रमाची सुरुवात करायची, सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात करायची, शुभ कार्याची सुरुवात करायची तर छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं. फक्त नाव घेतलं जातं,
पण त्या छत्रपती शिवरायांनी जे गडकोट उभे केले, जे किल्ले उभे केले, त्याच्याकडे कुठंतरी आपलं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं ते गडकोट जर आपले सुसज्ज अवस्थेत राहिले, ते गडकोट किल्ले नाही नसते, ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक ऊर्जा स्रोती, एक प्रेरणा स्रोती, आणि ते अभेद्य राहिले पाहिजेत. मी तर म्हणतो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार राहिले पाहिजेत. आणि जर हे गडकोट चांगल्या अवस्थेत असतील तर हे प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत, मुलापर्यंत विचार जाणार आहे. त्यामुळे ह्या गडकोटांकडे कोणाचं तरी दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला की महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी, महिन्यातल्या एका रविवारी एक दिवस आपल्या राजांसाठी, आपल्या शिवरायांसाठी एक दिवस द्यायचा. आणि त्या दिवसामध्ये आदल्या दिवशी एखाद्या किल्ल्यावर जायचं, मुक्काम करायचा. सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तिथलं वृक्षारोपण असो, पायी जाणाऱ्या पर्यटक असो, शिवभक्त असो, शिवमावळ्यांसाठी लांब पल्ला असला तर तिथं काही बाकडे ठेवायचे, ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो तिथं डस्टबिन ठेवायच्या, तिथलं प्लास्टिक गोळा करायचं, काही ठिकाणी झाडं लावायचे, काही ठिकाणी तिथं लाईटचा काही स्कोप नाही तिथं सौर लॅम्प लावायचे. मंदिरांवर, त्या गडावर जर काही झाडं उगलेले असेल त्या फांद्या कट करायचे. हे सगळं आम्ही दिवसभरात काम करतो. आणि याचा शुभारंभ आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून 16 मार्च 2025ला तिथीनुसार किल्ले शिवनेरीवरून या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. कारण या अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. त्या राजांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आपण शेवट माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी सरकारवर टीका करीन की सरकारने हे केलं पाहिजे, सरकारने ते केलं पाहिजे, पण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. म्हणून आम्ही थिनगी म्हणून काम करतो. थिनगी म्हणून त्या कामाला सुरुवात केली. तर आज आमचे 13 किल्ले झाले. म्हणजे पहिला आम्ही छत्रपती शिवरायांचं जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी, दुसरं बलिदान महास्वता धर्मवीरगड घेतला, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं तो धर्मवीरगड घेतला. तिसरा किल्ला घेतला आम्ही ज्या किल्ल्यावर, ज्या रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मुठभर मावळ्यांना घेऊन जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम केलं, तो रायरेश्वर घेतला. नंतर रामशेष घेतला, तिकोना घेतला. तुमचा तिकोना झाल्यानंतर आम्ही सालेर घेतला. इकडं आम्ही लोहगड घेतला काल परवा, सिंहगड घेतला, प्रतापगड घेतला, भुदरगड घेतला, सिंधुदुर्ग घेतला. असे 13 किल्ले झाले. आता भुदरगडावरचं तो इथं अवस्था म्हणजे काही किल्ल्यांवर गेल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. तिथं एक जगदंबा मातेचं मंदिर होतं, पुरातत्व मंदिर होतं. म्हणजे आम्ही त्या जर गडावर गेल्यानंतर तिथं मारुतीचं मंदिर असलं तिथं शेंदूर सुद्धा आम्ही घेऊन जातो, शेंदूर तेल लावतो. जगदंबा मातेचं मंदिर असलं तर साडी चोळी घेऊन साडी चोळी घेऊन जातो. भैरोबाचं मंदिर असलं तर तिथं पूजा करतो आम्ही. त्या जगदंबा मातेची दुरावस्था पाहिली, वर छेदच नव्हतं, वर काहीच नव्हतं. मग आम्ही चांगल्या क्वालिटीचा कागद आणला, बांबूचं शेड मारलं, पण यांनी काय आमचं मन समाधान नाही झालं. शेवट आम्हाला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये देवदेवतांची जर अशी अवस्था असेल तर आपण कुठंतरी कमी पडतो, ही भावना निर्माण झाल्या, वेदना निर्माण झाल्या. आम्ही त्या संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला, तिथल्या कलेक्टरला पत्र दिलं, पुरातत्व विभागाला पत्र दिलं, पालकमंत्र्यांना पत्र दिलं, 1 पत्र दिलं, 2 पत्र दिलं, 2 पत्र देऊन काहीच झालं नाही, 3 पत्र दिले काही झालं नाही. मी शेवटचं स्मरणपत्र दिलं. आम्ही बऱ्याच वेळा मागणी केली पण तुम्ही अद्यापर्यंत कुठला डिसिजन घेतला नाही. तरी आम्ही त्या किल्ल्यावर जाऊन आम्ही जगदंबा मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणार. तर सरकारने मला एक 3-4 दिवसापूर्वी पुरातत्व विभागाने पत्रव्यवहार केला का तुम्ही जी मागणी केली त्या मागणीचा आम्ही विचार केला, त्या कामासाठी आम्ही 5.5 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकून ते मंदिर उभा करू. म्हणजे आम्हाला कुठंतरी एक समाधान वाटलं की अरे आपण जे लढा उभा केला त्या लढ्याला कुणीतरी साथ दिली. असे 13 किल्ले झाले. आता आम्ही 14वा किल्ला आमचा, आम्ही कर्नाटक तमिळनाडूच्या बाँड्रीवर जिंजीला जातोय आम्ही आणि 1 मेच्या दिवशीच जातोय. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच आम्ही तिथं जाऊन साफसफाई करून तिथं महाराष्ट्राचा ध्वज आम्ही फडकून येणार आहे. तिथं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन स्वराज्याचा ध्वज. शेवट तो जिंजी किल्ला कोणी उभा केला? त्या जिंजी किल्ल्याच्या मध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांचे विचार, शिवरायांचं स्वराज्य तिथपर्यंत होतं. छत्रपती तहत तंजावर
छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. तिथं जाऊन आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचं. आता आम्ही 1 मेला जाणार आहे तिथं. असं आहे आमचं. शेवट मी तर आपणाद्वारे सर्वांना विनंती करतो, ज्या ज्या शिवभक्त ज्या ज्या शिवमावळ्यांनी एक दिवस राजांसाठी दिला पाहिजे. आणि यामध्ये अनेक आपण ज्यावेळेस स्वतःहून काम करतो ना, त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतात. या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची म्हणलं तर पुरातत्व विभागाची अडचण येते, काही ठिकाणी फॉरेस्टची अडचण येते. तर त्याबाबत मी संबंधित मंत्री महोदयांना भेटून, संबंधित अधिकाऱ्यांना दिल्लीला भेटून त्यामध्ये काही शिथिलता करता येते का त्याचा प्रयत्न करणार. बरं, तुम्ही आता भुदरगडचा हा जो किस्सा सांगितला, अनुभव सांगितला, त्यावरून लक्षात येतंय की बदल घडताना दिसतोय, प्रयत्न होत आहेत, तर त्याच्यातून बदल घडताना दिसतोय. तुम्ही लोकांना आवाहन करताय सगळ्यांनी आलं पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्हाला काही बदल दिसतोय का? म्हणजे पहिली मोहीम ते 13वी मोहीम, लोकांची संख्या वाढली आहे का? वाढली असेल तर किती वाढली? पहिल्या मोहिमेला आम्ही एक 200-300 लोक बरोबर होतो, 200-250. आज आमच्या मोहिमेला 2-2, 3-3 हजार लोक मोहिमेला येतात. एका गडावर एका दिवशी एका गडावर 2-2, 3-3 हजार लोक येतात. नुसते प्रेक्षक म्हणून नाही येत, पर्यटक म्हणून येत नाही, स्वतः काम करतात. महिला येतात, लहान लहान मुलं येतात, स्वतः झाडू घेतात, स्वतः काम करतात. शेवट तिथं आल्यानंतर काम माणूस तर करतो, स्वच्छता करतो, पण जाताने प्रत्येकाच्या तेवढे 2000 लोक येऊ, 3000 लोक येऊ, त्यांच्या घराघरापर्यंत छत्रपती शिवरायांचा विचार जातो ना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे उत्स्फूर्त आम्ही एक लिंक फॉरवर्ड करतो, त्या लिंकवर लोक नोंदणी करून येतात. 500-500 किलोमीटर अंतरावर लोक येतात. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक या मोहिमेला येतात. म्हणजे असा कुठला जिल्हा नाही का त्या जिल्ह्यातले लोक त्या मोहिमेला येत नाही. स्वतः एसटीने येतात, स्वतः धावपळ करीत येतात. काही कार्यकर्ते तर 500-500 किलोमीटर मोटरसायकलवर येतात. 500 किलोमीटर 500-500 किलोमीटर काही कार्यकर्ते मोटरसायकलवर येऊन त्या ठिकाणी दिवसभरात श्रमदान करतात. आणि विशेष म्हणजे आदल्या दिवशी सगळे मुक्कामी असतात. त्या गडाच्या पायथ्याला कुठंतरी मंदिरात, कुठंतरी सभामंडपात आम्ही सगळे घोंगड्या टाकून झोपतो, कारण आम्ही मावळे म्हणून जातो ना. आता तुम्ही हा 500 किलोमीटरचा किस्सा सांगितलात ना, तेव्हा मला तुमचं कोरोनामधलं काम आठवलं. म्हणजे तुम्ही राजकारणात होतात, राजकारणातल्या सर्कलला तुम्ही माहीत होतात, पण महाराष्ट्राला सगळ्या सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे नगरच्या बाहेर तुम्ही पोहोचलात, ते कोरोना काळात पोहोचलात. कोरोना काळात तुम्ही जे काम केलं त्याचं फार कौतुक झालं. म्हणजे आपण इतकं करावं, लोक घाबरलेत, बाहेर जायला मागत नाहीत, आपण बाहेर जावं, ही भावनाच मुळात कुठून तयार झाली? शेवट लोकप्रतिनिधी याचा अर्थ असा असतो, तो त्या जनतेचा सेवक असतो. जनता अडचणीत आल्यानंतर तो त्या जनतेचा सेवक असतो, त्या परिवाराचा कुटुंब प्रमुख असतो. जनता अडचणीत आल्यानंतर, संकटात आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीचं काम हे कुटुंब प्रमुख म्हणून धावून गेलं पाहिजे. नुसती मलमपट्टी लावून जमणार नाही, त्याला प्रॉपरली मदत केली पाहिजे. आणि कोविडचा कालखंड तो असा भयानक कालखंड होता. आपण आपल्या पुस्तकामध्ये प्लेगची साथ पाहिली. प्लेगच्या कालखंडामध्ये पुस्तकात पाहिलं, एखादी आपण अंत्यविधी करून आल्यानंतर घरात दुसरी अंत्यविधी पडायची. त्यापेक्षा भयानक काळ हा होता. आणि जो संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करतो तो खरा लोकप्रतिनिधी ना. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस कोविड सेंटर चालू केलं, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी कोविड सेंटर चालू केलं. मी सकाळी देवदेवतांचं दर्शन घेतलं. माझ्या प्रत्येक ऑफिसमध्ये वैष्णोदेवीचा फोटो असतो. मी दर्शन घेतल्यानंतर वैष्णोदेवीला सांगितलं, हा माझा देह मी तुला अर्पण करतो, मी माझ्या लोकांना आज सुरक्षित ठेवण्यासाठी चाललो आहे. परत मागं वळून पाहिलं नाही. 5 महिने आणि 7 दिवस कोविड सेंटरमध्ये थांबलो. त्या ठिकाणी कुठली जीवाची पर्वा नाही, पण माझ्या मनात कायम एक भीती असायची, माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालत, पण माझ्याबरोबर राबणाऱ्या माझ्या सहकार्याचं जर एखाद्याचं बरं वाईट झालं तर मी ते आयुष्यभर ते दुःख विसरू शकत नाही, ही कायम भावना असायची. पण एक परमेश्वर, एक अदृश्य शक्ती, तुमचं कर्म चांगलं असलं, तुमची भावना चांगली असली तर ती शक्ती तुमचं संरक्षण करीत असते. त्यामुळे आम्ही त्या कोविड सेंटरमध्ये 33,000 लोकांना जीवनदान दिलं. एक सुद्धा डेथ झाली नाही. त्यामध्ये तुमचं होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक सगळ्या प्रकारचे आजार, ते सगळ्या प्रकारचा उपचार केला. त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या डोक्यातला कोविड काढला. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आम्ही तिथं अखंड हरिनाम सप्ताह घेतला आम्ही तिथं. हे सगळे म्हणजे लोकांची भीती, लोकांची मृत्यू कशामुळे झाला याच्या आम्ही खोलच गेलो. त्यावेळेस माझ्या लक्षात आले लोकांचा मृत्यू हा भीतीमुळे झाला. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय केलं, भीती घालवली. लोकांच्या डोक्यातला कोविड काढला, म्हणून लोक एवढे वाचले.
शेवट ते मी वेगळं काही नाही केलं, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता आपण बऱ्यापैकी शेवटाकडे आहोत या इंटरव्ह्यूच्या. एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी काम करताय, दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अशी एक साथ आलेली दिसते की शिवरायांचा अपमान करायचा. महाराष्ट्रातच नाही, देशामध्ये, तिकडे मध्य प्रदेशमध्ये एका वॉशरूमला शिवरायांचा फोटो लावलेला होता. एक परिस्थिती आपल्याला अशी दिसते, एक परिस्थिती आपल्याला खराच सारखी दिसते. पुरोगामी आपण महाराष्ट्राला म्हणतो. आता हे सगळं चित्र बघताना महाराष्ट्र कुठं जातोय असं दिसतंय तुम्हाला, आणि हे थांबवायचं असेल तर काय झालं? या पुरोगामी महाराष्ट्राला कुणीतरी जाणीवपूर्वक राजकीय स्वार्थासाठी आपल्या देवदेवतांना, आपल्या राष्ट्रपुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. मुद्दामहून छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक भाष्य करणं, एखाद्या देवदेवताबाबत अपमानकारक भाष्य करणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अशोभनीय गोष्टी आहे. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं याचं कुणीतरी राजकीय भांडवल न करता, मी तर कायम सांगतो, आपल्या राष्ट्रपुरुषांना कुठल्या एका समाजाच्या चौकटीत नाही घेतलं पाहिजे. ज्या राष्ट्रपुरुषांनी समाजासाठी काम केलं, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, म्हणजे आपण म्हणतो की त्यांच्या घटनेमुळे हे सगळं चालू आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू, आज महात्मा फुले असू, अरे फुले आणि सावित्रीबाई हे जर आज नसते तर आमच्या माता भगिनी आज यांना शिक्षणाचे दार उघडे झाले नसते. त्या आज पण चूल आणि मूल करीत बसल्या असत्या. त्यांना किती झेलावं लागलं. हे राष्ट्रपुरुष असू, हे सगळ्या ह्या सगळ्या लोकांना, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, ह्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राला कुणी जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? थांबवण्यासाठी चांगल्या विचाराची फळी समाजामध्ये पुढं आली पाहिजे. आम्ही जी गड किल्ले मोहीम सुरू केली, याचा हे सगळं करत असताना सामाजिकता बांधिलकीसुद्धा महत्त्वाची. माझ्या मोहिमेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही ज्या मोहिमेमध्ये असतो, आपण एका बाजूला आपल्या राजकारणाच्या स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम केलं जातं, पण मोहिमेमध्ये गड किल्ले संवर्धन स्वच्छते मोहीममध्ये अनेक मुस्लिम युवक असतात. अनेक मुस्लिम युवक स्वखर्चाने त्या मोहिमेमध्ये सहभागी होतात आणि स्वतःहून दिवसभर राबतात. आणि एका बाजूला, दुसऱ्या बाजूला समाजामध्ये जातीभेद निर्माण केला जातो. ह्या गोष्टी चुकीच्या आहे. हे जर थांबवायचं असेल, यासाठी छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जो विसर पडलेला आहे समाजाला, तो विचार पुन्हा एकदा जागृत झाला पाहिजे. तरच हा समाज व्यवस्थित पद्धतीने आपल्या पुढील कालखंडामध्ये राहील. अगदी खरं आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो, अजून तरी ओळखला जातो, भविष्यात सुद्धा तो तसाच ओळखला जायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा खरंच गरजेचा आहे. आणि तर आपण खरंच भविष्यात येत्या काळात सुद्धा म्हणू शकू की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आमचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातले हे सगळे लोक आहेत. खूप खूप धन्यवाद निलेश लंकेजी, तुम्ही आलात, सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची ही सगळी केली त्यासाठी. जय शिवराय.